सध्या पहाटे पहाटे एवढी थंडी वाजते ना, बाहेर निघायची अजिबात इच्छा होत नाही. म्हणून मी काय केलं, घरात पहिल्यांदा झाडून पुसून घेतलं आणि हा नवीन मॉप आणलेला आहे. याच्यानं खूप छान फरशी क्लीन होत होती. त्यानंतर इथं देवपूजा करून घेतली आणि सकाळी सकाळी लवकर देवपूजा झाली की एकदम भारी वाटते बघा. देवाला स्नान घालून घेतलं, त्यानंतर आरती केली, दंडवत प्रणाम केलं देवाला. किचनमध्ये आली मुलांच्या टिफिन बनवायला. इथं रात्रीच मी मूग तांदूळ भिजवले होते आणि त्याचाच मी आज त्याला धिरडं बनवून देणार होते आणि ते एकदम भारी झालेले होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. त्यानंतर आमच्यासाठी वांग्याची भाजी बनवली. दुपारच्या वेळेला मस्त असा ताक पिऊन घेतला. देवाची भांडी स्वच्छ केली. देवाची भांडे स्वच्छ केलं का लवकर इथं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची, म्हणजे त्याच्यावर डाग पडत नाही. आणि तर यांश सुद्धा स्कूलवरून आलेला होता. त्याला इथं मी खाऊ घातलं बोलत बोलत, आणि त्याला खायचा खूप कंटाळा येतो म्हणून त्याला बोलत बोलत खाऊ घालावं लागतं. त्यानंतर इथं मी कपडे सुकलेले होते ते सुद्धा काढून घेतलं आणि रियांश लागला होता त्याच्या कामाला, अभ्यासाला, आणि मी त्याचा अभ्यास असं बघत बघतच मी इकडं कपडे फोल्ड करत होते, कारण की आपले कपडे सुद्धा फोल्ड करून होतील आणि त्याचा अभ्यास पण बघणं होईल. सध्या तो स्वतः अभ्यास करतोय, तेवढं काही टेन्शन नाही त्याचा. त्यानंतर इथं वरण भात केला. संध्याकाळी जेवणामध्ये मस्त असं जेवण करून घेतलं आणि इथं माझे काही नाईट्या छोटे करायचे होते, खूप दिवसापासून पडलेले होते. म्हटलं आता त्याला आज नाईट्या छोटे करूनच घेऊया. मग इथं मी त्याला कट केला आणि खाली डबल फोल्ड मारून घेतलं. व्हिडिओ कसा वाटला, आवडला, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं.